ज्या दिवशी भाज्या घ्यायला जायचं असतं त्या दिवशी मात्र स्वयंपाकाला खूप उशीर होतो आणि एवढ्या छान छान भाज्या आणल्यानंतर खिचडी तर करावीशी वाटत नाही। पण पहिल्यांदा भाज्या घेऊन आले की यांना स्वच्छ धुवून जागेवर ठेवणं हे काम करावं लागतं, कारण एकदा स्वयंपाक बनवून जेवण केलं की परत या कामाकडे काय आपलं मन जात नाही। हे ड्युटीहून आल्यानंतर 6-7 वाजता भाज्या घ्यायला जायच्या आणि घेऊन येऊस्तोवर 8-8:30 होतात। आता हे सर्व स्वच्छ करून ठेवायचं व मग स्वयंपाक करायचा, म्हणून स्वयंपाक करायला एवढा उशीर होतो की मग असं काहीतरी झटपट बनवावं लागतं। पण मी आज ठरवलं आहे की ज्या भाज्या घेऊन आल्या आहेत त्याच बनवायच्या। त्यासाठी मी इथे या शेंगांची भाजी बनवत आहे। आता या शेंगांचं नाव काय आहे एक्झॅक्ट मला लक्षात येत नाही, पण असं झालं की पुण्यात शेंगांचे एवढे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात। पावटा, घेवडा काही वेगवेगळी नावं आहेत आणि या शेंगांची गावाकडे नावे वेगळीच आहेत। त्या दोन्हीच्या ह्याच्यामध्ये मी शेंगांची नावच विसरून चालली आहे। सिंपल अशी भाजी बनवून घेतली। तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण, लाल तिखट, हळद, गरम मसाला घातला व या शेंगा छान धुवून स्वच्छ करून घेतलेल्या होत्या त्या घातल्या। त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला, हिरवी कोथिंबीर घातली आणि छान मिक्स करून घेतलं। गरजेनुसार पाणी घालायचं आणि याला छान शिजवून घ्यायचं। ही भाजी मात्र खायला खूप छान झाली होती। आता या शेंगांचं नाव काय आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता माझं असं झालंय की माझं माहेर वेगळा जिल्हा, सासर वेगळ्या जिल्ह्यात आहे आणि मी राहते तिसऱ्या जिल्ह्यात, म्हणून माझं असं जमलिंग होतच राहतं। काही नावं इकडं वेगळी, काही तिकडं वेगळी। तुमच्यासोबतही असंच होतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा। भाजी होतीये तोपर्यंत भात शिजत ठेवला। भात शिजला, चपात्याचं पीठ मळून घेतलं व चपात्या बनवायला घेतल्या। गहू दळून आणते वेळी त्यामध्ये सोयाबीन घातल्यामुळे या चपात्या मात्र खूप छान मऊ लुसलुशीत होतात। छान पटकन साधं सिंपल जेवण बनवून घेतलं। या शेंगांची भाजी, चपात्या, भात छान असं जेवण केलं व नंतर घरातली बाकीची कामं आवरली। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।